नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप 5 असे डिस्ट्रिक्ट पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा, पोलीस भरती 2024 याच्यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन असलेले 5 जिल्हे कोणते आहेत त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो मध्ये अहमदनगर ड्रायव्हर. तर अहमदनगर ड्रायव्हर याच्यासाठी फक्त आणि फक्त 25 जागा होत्या, तरीसुद्धा याच्यासाठी 2800 प्लस अर्ज आलेले आहेत आणि याचं जे कॉम्पिटिशन आहे पर सीट हे 112 इतकं होतं. तर हे कॉम्पिटिशन त्या मानाने खूपच जास्त आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे CP मुंबई. CP मुंबईमध्ये जरी आपल्याला या ठिकाणी जागा जास्त दिसत असल्या तरी पण या ठिकाणी जागाच्या तुलनेमध्ये फॉर्मसुद्धा तितकेच जास्त आलेले आहेत आणि याचं जे पर सीट कॉम्पिटिशन होतं ते 124 इतकं होतं आणि हे सुद्धा खूप जास्त प्रमाणातलं पर सीट कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज हे 41,000 आलेले आहेत आणि या 41,000 जागासाठी 41,000 अर्ज आलेले आहेत आणि याच्यासाठी 315 इतक्या जागा होत्या आणि याच्यामधील पर सीट कॉम्पिटिशन हे 130 इतकं येतं. त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे SP रायगड. SP रायगड याच्यामध्ये जागा खूप कमी होत्या, एकूण 13 जागा होत्या आणि या 13 जागेसाठी एकूण 1800 इतके फॉर्म आलेले आहेत. तर हे 1800 इतके फॉर्म खूप जास्त आहेत कारण जागा खूप कमी आहेत आणि याच्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशन हे 138 इतकं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपण जास्त जिल्हे बघितले ज्याच्यात पर सीट कॉम्पिटिशन जास्त आहे, अशा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. एका जागेसाठी फाईट करणारे जे पोरे आहेत ती खूपच जास्त आहेत. आता पुढील जो जिल्हा आहे तो सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणारा जिल्हा आहे. तर याच्यामध्ये पुणे कारागृह. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पुणे कारागृहासाठी अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूपच जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत कारण याच्यामध्ये एकूण अर्ज हे 93,000 इतके आलेले आहेत आणि याच्यामध्ये जागा ह्या फक्त आणि फक्त 513 इतक्या आहेत आणि याचं जे पर सीट कॉम्पिटिशन होतं ते 181 इतकं पर सीट कॉम्पिटिशन झालेलं आहे. त्यामुळे हे कॉम्पिटिशन अतिशय जास्त प्रमाणात आहे कारण याच्यामध्ये जागाही खूप होत्या परंतु फॉर्म हे त्या मानाने जास्त आलेले आहेत. तर बघा, आतापर्यंत आपण जे जिल्हे बघितलेले होते, या जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे कारण काही जिल्हे असे आहेत ज्याच्यामध्ये 11चं कॉम्पिटिशन आहे, 20चं, 22चं, 17, 19 असं कॉम्पिटिशन आहे. परंतु हे जे जिल्हे आहेत आपण बघितलेले याच्यामध्ये बक्कळ कॉम्पिटिशन म्हणजे 181 कॉम्पिटिशन आहे, 138 आहे, 130 आहे, 124 आहे, 112 आहे, असं कॉम्पिटिशन या जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या मुलांनी पुणे कारागृहासाठी भरलेला फॉर्म आहे त्यांना, त्याच्यानंतर SP रायगडमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे असे विद्यार्थी, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, CP मुंबईमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्यानंतर अहमदनगर ड्रायव्हरसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीविषयी आपल्याला काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्याला काही मनामध्ये प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. सोबत आपल्याला पोलीस भरतीविषयी जर फ्री नोट्स हव्या असतील तरीसुद्धा आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाईप करून पाठवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.